भल्या भल्यांना घाम फुटतो, पण त्याच वेळी एक दिलासा सुद्धा मिळतो। वाघ आणि दिलासा असं कसं? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे। कदाचित आश्चर्य सुद्धा वाटेल तुम्हाला, पण जिथे वाघ असतात तिथे निसर्गातील जैवविविधता कायम असते। पर्यावरण अभ्यासक सुद्धा तसं सांगतात। आणि माणूस हा सुद्धा निसर्गाच्या कुशीमध्ये जगणारा एक प्राणीच आहे। आपल्या अस्तित्वासाठी सुद्धा निसर्गाची जैवविविधता टिकवणं, वाढवणं सुद्धा गरजेचं आहे। आणि त्यामुळेच बियॉन्ड न्यूज मध्ये आपण बघतोय वाघाची गोष्ट। लहानपणी गोष्टींच्या पुस्तकामधून ऐकलेला, टीव्हीवरती पाहिलेला वाघोबा, कधी प्राणी संग्रहालयामध्ये, कधी मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानामधल्या टायगर सफारीत, तर कधी ताडोबाच्या जंगलामध्ये पाहिलेला वाघ, एक रुबाब, वेगळाच थाट। रुबाबदार वाघ आपल्या लक्षात राहतो तो त्याच्या ऐटीमुळे। जंगलाचा राजा जरी सिंह असला तरी अनेकांना आवडतो तो ॲटिट्यूड दाखवणारा वाघच। बियॉन्ड न्यूजच्या आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत आपल्याला आवडणाऱ्या मात्र त्याच वेळी छातीमध्ये धडकी भरवणाऱ्या याच वाघाबद्दल सर्व काही। ज्या जंगलांमध्ये वाघांचा अधिवास असतो ते जंगल जैवविविधतेने परिपूर्ण असं मानलं जातं। इतकंच नव्हे तर खऱ्या अर्थाने त्या जंगलाची संपन्नता टिकवून ठेवण्यासाठी हा शुभ संकेत सुद्धा मानला जातो। आपल्यासाठी आनंदाची बाब ही की जगाच्या एकूण वाघांच्या संख्येच्या तब्बल 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये आहेत। आणि याच वाघांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये वाढताना सुद्धा दिसते। मात्र त्याच वेळी वाघांच्या मृत्यूच्या बातम्या सुद्धा सातत्याने कानांवर येत आहेत। बियॉन्ड न्यूजचा आजचा भाग हा वाघांवरती करण्याचं कारण सुद्धा तसंच आहे। या आठवड्यामध्ये मनाला वेदना देणारी एक बातमी कानांवर आली आहे। यवतमाळमधल्या वणीच्या सुकणे गावातल्या जंगलातल्या तलावाच्या काठी एका बेपत्ता वाघिणीचा मृतदेह सापडला। आणखी एक जीवघेणी गोष्ट अशी की ती नसल्यामुळे तिच्या 2 बछड्यांनी उपासमारीनं जीव गमावला। एकीकडे प्रोजेक्ट टायगरचा एवढा गाजावाजा आणि त्याचं श्रेय घेणाऱ्या मानवी डरकाळ्या, आणि दुसरीकडे भुकेनं व्याकुळ होऊन वाघाच्या बछड्यांचे हे मृत्यू। एकीकडे वाघांची संख्या वाढतेय याचा आनंद, आणि दुसरीकडे वाघांच्या मृत्यूचं सूतक अशी विचित्र परिस्थिती सध्या झालेली दिसते। या सगळ्या मागची कारणं नेमकी काय, त्यावरचे उपाय काय, वन्यजीव अभ्यासक नेमकं काय म्हणतात आणि शासनाची भूमिका नेमकं काय आहे, हे सगळं जाणून घ्यायचंय आजच्या बियॉन्ड न्यूज मधून। वाघ सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे निसर्गाच्या चक्रामधला सर्वात प्रथम स्थानी असणारा जीव। त्याचा रुबाब, त्याचा दरारा, त्याचा ऐटदारपणा हे सगळं जितकं आकर्षित करतं तितकीच त्याची डरकाळी पायाखालची जमीन हादरवते। त्याच वाघाचं आपल्या जैवविविधतेमध्ये नेमकं महत्त्व काय आहे पाहूया। निसर्ग साखळीमध्ये वाघाचं स्थान सर्वात महत्त्वाचं आहे। वाघापेक्षा अन्न साखळीमध्ये वरचढ शिकारी कुणीही नाही आहे। तृणभक्षक प्राण्यांची शिकार करून त्यांची संख्या नियंत्रणामध्ये ठेवणं हे वाघाचं काम आहे। वाघ नसतील तर तृणभक्षक प्राण्यांची संख्या अनियंत्रित बेसुमार वाढू शकते। तृणभक्षक प्राण्यांमुळे निसर्ग संपदेवरती ताण येऊ शकतो। वाघ जंगलामध्ये असणं हे निसर्ग स्वास्थ्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे। वाघ जंगलामध्ये असेल तर मानवी हस्तक्षेप कमी होतो। वाघाच्या अधिवासामुळे जंगल सुरक्षित राहायला मदत होते, आणि वाघ नसल्यास बेसुमार वृक्षतोड झाल्याचाही अनुभव आहे। बियॉन्ड न्यूज मध्ये मगाशी वाईट गोष्ट आपण पाहिली, पण वाघांच्या चांगल्या गोष्टी सुद्धा खूप आहेत। अगदी गेल्या महिनाभरामधल्या घटनांचा विचार केला तर याच वाघोबांच्या गोष्टी ऐकायला मज्जा येते। बोर व्याघ्र प्रकल्पाची राणी समजली जाणारी ही आहे कॅटरीना वाघीण, दिमाखदार अशी। ही कॅटरीना वाघीण 5व्यांदा आई झाली आहे। यंदा एकाच वेळी तिने 3 बछड्यांना जन्म दिलाय। इतकंच नाही तर तिच्या 1.5 महिन्यांच्या बछड्यासोबत तिने पर्यटकांना सुद्धा दर्शन दिलंय, आणि पर्यटकांची पिकनिक फुल टू वसूल झाली आहे। दुसरी घटना आहे ताडोबामधली। चंद्रपुरामधलं ताडोबा अभयारण्य आणि तिथला थरार अनुभवण्याची इच्छा आपल्या सुद्धा मनात असते।
यावेळी मात्र पर्यटकांनी चक्क शिकारीचा थरार, याची देही याची डोळा अनुभवला आणि सगळ्यांच्या काळजाची धडधड वाढली। या वाघाने रानडुकराची केलेली शिकार पर्यटकांच्या कॅमेरामध्ये सुद्धा कैद झाली आहे। तर गोंदियामधल्या नवेगाव नागझिरा प्रकल्पामध्ये T1 वाघिणीचं बछड्यांसोबत दर्शन झालंय। चंद्रपुरामधल्या 2 वाघिणी आणि 1 वाघ सुद्धा या प्रकल्पामध्ये आलाय आणि त्यामुळे नवे गावात आता वाघोबांचं गोकुळ बघायला मिळतंय। जगाच्या एकूण वाघांच्या संख्येचा विचार केला तर भारतामध्ये सर्वाधिक 75% वाघांचा अधिवास आहे। तर भारतासोबतच चीन, रशिया, बांगलादेश, पाकिस्तान अशा देशांमध्ये सुद्धा वाघ आढळतात। तर जगाच्या नकाशावरती बघूया तर जगभरामधल्या वाघांची संख्या भारतामध्ये 3167 इतकी वाघांची संख्या आहे। त्यासोबतच रशियामध्ये 480 वाघ आहेत। पुढे इंडोनेशियामध्ये 372, त्यानंतर नेपाळ 355, थायलंडमध्ये 149 इतके वाघ आहेत। मलेशियामध्ये 120 इतकी वाघांची संख्या दिसते आहे। तर बांगलादेशमध्ये 106। त्यामुळे जगभरामध्ये सध्या तरी इतक्या देशांमधली इतकी वाघांची संख्या आपल्याला बघायला मिळते। 1973 मध्ये भारत सरकारने वाघांचं संवर्धन आणि जैवविविधतेचं जतन करण्यासाठी प्रोजेक्ट टायगर हा महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प हाती घेतला। याचा फायदा असा झाला की भारतामध्ये गेल्या काही वर्षात वाघांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसली। सुरुवातीला 9 व्याघ्र प्रकल्पांच्या संख्येवरून आता 53 व्याघ्र प्रकल्पांसह भारताने उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे। तर भारतामधली वाघांची संख्या नेमकी किती आहे आपण जाणून घेऊयात। वर्ष 2022 चा जर आपण विचार केला तर वाघांची संख्या आहे 3167। पुढे मध्य प्रदेशमध्ये आहेत 785 इतकी वाघांची संख्या। कर्नाटकमध्ये वाघांची संख्या आहे 563। पुढे जर आपण उत्तराखंड राज्याचा विचार केला तर 560 इतके वाघ उत्तराखंडमध्ये सापडतात आणि महाराष्ट्रामधली आताची सध्याची परिस्थिती पाहिली तर 444 इतके वाघ आपल्याकडे सध्या दिसतात। यासोबतच कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पामध्ये 260 इतके वाघ आहेत। यासोबतच बांदीपूर या व्याघ्र प्रकल्पाचा विचार केला तर 150 इतकी बांदीपुरातली वाघांची संख्या आपल्याला दिसते आहे। तर ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये 97 इतके वाघ आपल्याला दिसतात। यासोबतच आणखी काही प्रदेश आहेत जिथे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वाघांची संख्या काहीशी वाढती आहे। शिवालिक टेकड्या, गंगेचे खोरं, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि महाराष्ट्र आणि यासोबतच काही ठिकाणी संख्या घटती आहे। मिझोराम, नागालँड, झारखंड, गोवा, छत्तीसगड आणि अरुणाचल प्रदेश इथे अल्पसंख्या आहे। त्यामुळे ही सध्या भारतामधली वाघांची संख्या आपल्याला दिसते आहे। जगातली आणि भारतामधली वाघांची वाढणारी संख्या पाहिली की बरं वाटतं, पण त्याच वेळी या आनंदावरती विरजण टाकणाऱ्या काही घटना सुद्धा समोर येतात। यापैकीच एक घटना आहे वणीमधल्या सुकणे गावातली। इथल्या स्थळाच्या काठी एका बेपत्ता झालेल्या वाघिणीचा मृतदेह सापडला आणि आपल्या आईची वाट बघून भुकेने व्याकुळ झालेल्या तिच्या बछड्यांनी आपला जीव सोडलाय। चंद्रपुरामधल्या ताडोबा व्याघ्र सफारीचा आनंद घेताना जितकी मज्जा येते ना, तितकाच एक भयंकर थरार तिथे घडलाय आणि हा थरार होता मृत्यूचा।
25 जानेवारीला ताडोबामध्ये सफाई कर्मचारी असणाऱ्या 54 वर्षीय रामभाऊ हनवते यांच्यावरती दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घातली आणि क्षणार्धात त्यांचा जीव घेतला। याच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांच्या झुंजीत 2 वाघांचा मृत्यू झाल्याचाही अंदाज बांधला जातो। तर इथेच महिनाभरामध्ये 5 वाघांचा मृत्यू झालाय। वर्ध्याच्या सेलू व्याघ्र प्रकल्पाच्या लगत असणाऱ्या गरमसूर गावामध्ये सुद्धा वाघाची दहशत आहे। तर गडचिरोलीच्या मुलचेरामध्ये नरभक्षक वाघिणीने 15 दिवसामध्ये 3 जणांचे बळी घेतले आहेत। इतकंच नाही तर कठोर कायदे असताना सुद्धा वाघांची शिकार होणं काही थांबत नाही। त्याची कारणं सुद्धा तशीच असावेत। महाराष्ट्राच्या पूर्व भागातील चंद्रपूर जिल्ह्यामधल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या कोळसा वन परिक्षेत्रामध्ये 2 वाघांचे मृतदेह सापडले। ही घटना आहे 22 जानेवारीची। जानेवारीमधले हे 5वे व्याघ्र बळी आहेत। आणि आता त्याच दिवशी महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील कल्याणमध्ये नेमकं काय घडलंय बघा। 22 जानेवारीलाच वाघांची कातडी विकायला आलेल्या 2 जणांना कल्याणच्या गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या। त्यामुळे वाघांची राजधानी असणाऱ्या भारतामध्येच वाघांच्या मृत्यूमागे मानवी हाव वखवकलेपणा असल्याचं म्हटलं तर वावगं ठरू नये अशी अनेक कारणं आहेत। वाघांचा मृत्यू होण्यामागे आणि त्यांची संख्या कमी होण्यामागे अनेक कारणं आहेत। गेल्या काही वर्षांमध्ये वाघांची संख्या कितीने आणि कशामुळे घटली आहे जाणून घेऊयात। तर वाघांना धोका का आणि कसा आपण बघतोय। वर्ष 2017 मध्ये 116 वाघांचा मृत्यू झालाय। वर्ष 2018 मध्ये 102 वाघांचा मृत्यू। वर्ष 2019 मध्ये 95 वाघांनी जीव गमावलाय। पुढे वर्ष 2020 मध्ये 106 वाघांचा मृत्यू झालाय। वर्ष 2021 मध्ये 127 वाघांचा मृत्यू झालाय। तर पुढे वर्ष 2022 मध्ये 75 वाघांचा मृत्यू झालाय आणि वर्ष 2023च्या डिसेंबर पर्यंत 177 वाघांचा मृत्यू झाला। त्यापैकी नैसर्गिक मृत्यूंचा विचार केला तर 67 वाघांचा मृत्यू नैसर्गिक झालाय। शिकारीमुळे 24 वाघांचे बळी गेलेत। अपघात घडल्यामुळे 14 वाघांचा मृत्यू झाला। तर यासोबतच विद्युत प्रवाह लावल्यामुळे 10 वाघांचा मृत्यू झालाय। आणि याचाच अर्थ वाघांचे 60% मृत्यू हे नैसर्गिक असले तरी उरलेले 40% मृत्यू हे मानवी हस्तक्षेपामुळे होतात हे समोर येत आहे। वाघांचे संवर्धन असेल किंवा त्यांचे मृत्यू रोखण्याच्या उपाययोजना, महाराष्ट्र सरकारमधलं वन खातं या सगळ्याच्या संदर्भात नेमकं काय आणि कशा पद्धतीनं काम करतं हे जाणून घेऊयात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून। सुधीरजी, वाघांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकारचं वन खातं जे आहे ते नेमकं काय काम करतं? वन खात्याच्या वतीने वाघ संरक्षणासाठी संवर्धनासाठी ज्या आम्ही योजना केल्या, ज्या योजना कार्यान्वित केल्या त्याचा परिणाम अतिशय सकारात्मक झाला। आज देशामध्ये महाराष्ट्र वाघाच्या संख्येमध्ये वेगाने वाढ करणाऱ्या राज्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या स्थानावर आहे। 2014च्या अगोदर आमच्याकडे 190 वाघ होते। 31 ऑक्टोबर 2014ला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यावर वनमंत्री म्हणून मीही त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा सहकारी मंत्री म्हणून कार्यरत झालो। 190 वाघावरून आता साधारणतः 600च्या वरती वाघ झालेत। इतकी मोठी संख्या झाली की आता वाघांचं सुद्धा आम्हाला स्थानांतरण करावं लागतंय। सुधीरजी, एकीकडे वाघांची संख्या वाढताना दिसते, मात्र त्याच वेळेला वाघांचे मृत्यू सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणावरती होत आहेत। या सगळ्याची नेमकी कारणं काय? वाघाचं सरासरी आयुष्य 12 ते 15 आहे आणि तो जर झू मध्ये असेल तर मग कधी कधी 18-19 पर्यंत जगतो, पण जंगलात मात्र 12 ते 15 आहे। यापेक्षा जास्त आयुष्य साधारणतः नसतं। आता 190 असताना 10 जर मरायचे तर आता 600 आहे, तर 10चे 20-22 होणारच आहे। पण काही लोक याच्याबद्दलच्या अज्ञानाच्या कारणाने यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करतात आणि असा भास आणण्याचा प्रयत्न करतात की हे नैसर्गिक मृत्यू कसे होत आहे। आता इन फाईट जसं मी सांगितलं संख्या वाढली,
12 बाय 12 स्क्वेअर किलोमीटरचं एक क्षेत्र असतं जे वाघाचं स्वतःचं हक्काचं, आणि तो दुसऱ्याला येऊ देत नाही. मग इथे इनफाईट होतं. जो तरुण वाघ आहे, तो जो वयस्कर वाघ आहे, त्याच्या इनफाईटमध्ये वयस्कर वाघाचा मृत्यू ओढवतो. कधी कधी 2 नराची झुंज होते एखाद्या मादीसाठी, तेव्हा त्यामध्ये सुद्धा तो नर इतका जखमी होतो की त्याचाही मृत्यू होतो. आणि म्हणून नैसर्गिक मृत्यू चिंता कशाची असते की त्याची शिकार होते आहे का, पोचिंग होते आहे का, ज्याच्यातून वाघाचं अवयव हे विकायची, तर ते साधारणतः आता नसल्यागत आहे. बियॉन्ड न्यूज हा मराठीमधलाच नाही तर भारतीय चॅनल्स मधला एक वेगळा असा कार्यक्रम आहे. पुढारी न्यूजचं वेगळेपण दाखवणारा. या कार्यक्रमामध्ये आपण एखाद्या विषयाचं सखोल विश्लेषण करण्यासाठी कॉर्पोरेट विश्वामधली स्वॉट थिअरी उपयोगात आणतो. भारतामधल्या वाघांच्या परिस्थितीचं स्वॉट विश्लेषण नेमकं काय सांगतं बघूया. स्ट्रेंथ म्हणजे बलस्थानं. ही बलस्थानं नेमकी काय आहेत आपण जाणून घेऊयात. 1973 पासून प्रोजेक्ट टायगरला सुरुवात झाली, त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं बलस्थान आहे. 1973 पासून प्रोजेक्ट टायगरमुळे 50 वर्षांमध्ये चांगलं असं व्याघ्र संवर्धन झालेलं आपल्याला दिसतं. यासोबतच देशामध्ये 75,796 चौरस किलोमीटरच्या परिसरामध्ये 53 व्याघ्र प्रकल्प आहेत. सुरुवातीला हेच व्याघ्र प्रकल्प केवळ 9 होते आणि आता यांची संख्या 53 इतकी झालेली आहे. पुढे बघूया. जगातील 75% वाघ हे एकट्या भारतामध्ये आहेत, त्यामुळे हे खूप मोठं बलस्थान आहे. आणि कमाल संख्या आहे 3,925 आणि सरासरी आहे 3,682. पुढचा मुद्दा आपण बघूयात. वाघांच्या वाढीचा दराचा विचार केला तर 6.1%. त्यामुळे हा वृद्धी दर वार्षिक पद्धतीने बघितला तर खूप चांगला असा वृद्धी दर आहे. बलस्थानांच्या नंतर आता आपल्याला वीकनेस म्हणजे कमजोरी नेमकी काय आहे ते सुद्धा जाणून घेण्याची गरज आहे. अनेक राज्यांमध्ये व्याघ्र संवर्धनामध्ये आव्हानांचा सामना सध्या आपल्याला बघायला मिळतोय, त्यामुळे ही एक महत्त्वाची कमजोरी आहे. वाघांच्या सर्व धोक्यांपासून संरक्षणामध्ये उपलब्ध असणारी यंत्रणा जी सध्या आपल्याकडे आहे ती काहीशी तोकडी पडते, त्यामुळे हे सुद्धा एक आव्हान आहे, कमजोरी आहे. वाघांच्या अधिवासांच्या ऱ्हासामुळे वाघांची संख्या घटताना दिसते. जंगलाचं क्षेत्र कमी होत आहे, तर वाघाचं कातडं, शरीराचे भाग या सगळ्यासाठी शिकार केली जाते. या सगळ्यामुळे आता वाघांची संख्या कमी होती आहे. तर अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी नेमक्या काय आहेत ज्यामुळे वाघांची संख्या आणि त्यांचं संवर्धन करण्यासाठी मदत होईल ते सुद्धा जाणून घेऊयात. वाघांच्या संवर्धनामुळे जंगलाची जैवविविधता वाढते, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. अपॉर्च्युनिटी आहे. वाघांच्या अधिवासामुळे जंगलामध्ये वृक्षतोड जी आहे ती काहीशी कमी होते असं सुद्धा बघितलं गेलंय. यासोबतच वाघांमुळे वन्यजीव प्रेमी पर्यटक जे आहेत ते सुद्धा या सगळ्या भागाला भेटी देत असतात. आणि आणखी महत्त्वाची संधी म्हणजे वाघांमुळे पर्यावरणाचा समतोल टिकायला खूप मोठी मदत होते. तर या सगळ्याबद्दलचे थ्रेट म्हणजे धोके नेमके काय आहेत हे सुद्धा जाणून घेऊया. ज्या सगळ्यामुळे वाघांचे मृत्यू होत आहेत ते आपण बघतोय. वाघांची संख्या वाढतीये, मात्र त्याच वेळेला वाघांचे मृत्यू सुद्धा वाढतायत, हे खूप महत्त्वाचं आहे. वाघांच्या मृत्यूमागे शिकाऱ्यांचा हात आहे असाही संशय वर्तवला जातो. यासोबतच आणखी काही महत्त्वाची कारणं आहेत, काही धोके आहेत, ते म्हणजे सेक्सवर्धक सारखे गैरसमज आहेत ज्यामधून वाघांच्या अवयवांची मागणी केली जाते, त्यामुळे त्यांची शिकार होते आणि वाघांच्या नखांना, त्याच्या कातड्याला अंधश्रद्धेपोटी लोकांकडून मोठी मागणी असते. हा या सगळ्यातला खूप महत्त्वाचा असा धोका आहे. आताचं विश्लेषण आपण पाहिलेलं आहे, वनमंत्र्यांसोबत सुद्धा बोललोय. बियॉन्ड न्यूज कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधलेला आहे तो वन्यजीव अभ्यासक कुंदन हाटे यांच्यासोबत. कुंदनजी, एकीकडे आनंदाची बातमी अशी की सध्या वाघांची संख्या वाढताना दिसते, मात्र त्याच वेळेला विरोधाभासाचं चित्र दिसतं, ती म्हणजे वाघांची संख्या, वाघांचा मृत्यू सुद्धा होत असल्यामुळे घटते. या सगळ्या मागचं नेमकं कारण काय आहे? नाही, प्रत्येक जण आपापल्या परीनं चांगलं काम करत आहेत. म्हणजे सरकारी यंत्रणेसोबतच जे काही अशासकीय संस्था आहे त्या पण सोबत काम करत आहेत. पण मला म्हणजे असं वाटतं की कुठेतरी कोऑर्डिनेशनचा अभाव आहे. ज्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या तुमच्या साईडनी आहे किंवा तुमच्या होमध्ये हो मिळवतात, अशा संस्थांना घेऊन जर आपण काम करत राहिलो तर
हे योग्य काम होणार नाही. आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन काम करावं लागेल आणि सोबतच जे स्थानिक लोक आहेत, जे जंगलाला लागून गावं आहेत, त्या गावांच्या लोकांसाठी आपल्याला काम करावं लागेल. आज म्हणजे ही फार मोठी शोकांतिका आहे की आपण खूप म्हणतो की ताडोबा आज टॉपवर आहे टुरिझममध्ये, पण ॲक्च्युअल जर रिव्ह्यू घेतला तर त्या ताडोबातून येणारा जो पैसा आहे तो खरंच सगळ्याच्या सगळा पैसा गाववाल्यांच्या विकासासाठी किंवा हा कॉन्फ्लिक्ट कमी करायसाठी होतो का? हे होत नाही. वाघांचं संवर्धन, जतन, त्यांच्या संख्येमध्ये वाढ होण्यासाठीचे प्रयत्न या सगळ्यासोबतच जैवविविधतेमध्ये वाघांचं स्थान टिकवून ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना नेमक्या काय, या सगळ्याचा परमार्श घेणं क्रमप्राप्त आहे. तर वाघांचं संरक्षण आणि संवर्धन कसं करावं आपण जाणून घेतोय. अंदाजे 35% व्याघ्र अभयारण्यांमध्ये तातडीने वाढीव संरक्षण गरजेचं आहे. वाघांचा नैसर्गिक अधिवास म्हणजे जंगल पुनर्स्थापित करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. यासोबतच वन्य प्राणी क्षेत्र मार्ग वाढवताना वाघांना अधिवास प्राप्त करून देणं सुद्धा महत्त्वाचं आहे. पर्यावरणपूरक विकासाचा कार्यक्रम हा जोरकसपणे आता सुरू ठेवायला हवाय. यासोबतच खाणकामांचे परिणाम कमी करणं आणि खाणस्थळांचं पुनर्वसन करणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. संरक्षित वन क्षेत्राचं व्यवस्थापन अधिक कार्यक्षम पद्धतीनं करण्यावरती सुद्धा भर द्यायला हवा. शिकार विरोधी उपाययोजना अधिक कठोरपणे बनवण्याची सुद्धा आपल्याला गरज असणार आहे. यासोबतच वैज्ञानिक विचारांमधून लोकांमधली जनमतातली अंधश्रद्धा दूर करणं, उपग्रहांच्या माध्यमातून तंत्रज्ञानावरती आधारित देखरेख जी आहे ती वाढवणं सुद्धा आता महत्त्वाचं आहे. यासोबतच जंगल क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलेल्या मानवी वस्त्यांचं सुद्धा योग्य पद्धतीनं पुनर्वसन करायला हवं. वाघांच्या जीवाला धोका रोखण्यासाठी जंगल क्षेत्रामध्ये सुरक्षा व्यवस्था हवी. जंगल क्षेत्रातील शेती आणि अन्य व्यवसायांचे पर्यायी रोजगार सुद्धा आपल्याला निर्माण करून देता यायला हवेत. वाघाची गोष्ट ही पुढे सुद्धा पिढ्यानपिढ्या सांगता यायला हवी. फक्त पुस्तकांमध्ये, टीव्हीवरती किंवा ॲनिमेटेड चित्रपटांमध्ये वाघ दाखवण्याची वेळ येऊ नये. प्राणी संग्रहालयामधल्या प्राण्यांच्या पिंजऱ्यामध्ये हा कोणतरी एक दुर्मिळ प्राणी आहे असं सांगायला लागू नये. हे सारं फक्त वाघांसाठी नाही तर माणसांच्या, तुमच्या माझ्या अस्तित्वासाठी सुद्धा गरजेचं आहे. कारण जिथे वाघ नाही तिथे निसर्गाची जैवविविधता सुद्धा नाही. जिथे निसर्ग धोक्यामध्ये आहे तिथे माणूस तरी कसा सुखात असणार? आपण सर्वांनीच या सगळ्याचा विचार केला पाहिजे असं सांगत वाघाची गोष्ट आज इथेच संपवतोय. बियॉन्ड न्यूजमध्ये आज इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा.